जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांची घोषणा लांबणीवर। सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतरच निवडणुकांची घोषणा होणार। अनेक जिल्ह्यांमध्ये 50% आरक्षणाचं उल्लंघन होत असल्याबाबतची याचिका दाखल। शिवसेनेतले पक्षप्रवेश थांबवा, विनाकारण वाद नको। एकनाथ शिंदेंच्या पक्षनेत्यांना सूचना। अमित शहा यांच्या भेटीनंतर शिंदेंची भूमिका। पुण्यामधल्या मुंढवा कथित जमीन गैरव्यवहार प्रकरणी महत्त्वाची अपडेट। शीतल तेजवानीची चौकशी संपली। पुणे पोलिसांकडून 4.5 तास चालली चौकशी। लहानगीला न्याय मिळवून देण्यासाठी मालेगावकर आक्रमक। उद्या मालेगाव बंदची हाक। आरोपीला 27 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी। बिहारनंतर आता मुंबईमध्येही भाजपचं नवं समीकरण। महिला आणि युवकांच्या मतांसाठी खास रणनीती। युवकांच्या मतांची भाजप युवा मोर्चाकडे विशेष जबाबदारी। चांगला शिक्षक असता तर लाचारी केली नसती। उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर निशाणा। चिखलदराच्या नगरसेवकपदी फडणवीसांचा मामेभाऊ आल्हाद कलोती बिनविरोध। मुख्यमंत्र्यांकडून रवी राणांचं फोनवरून अभिनंदन। आल्हाद कलोती यांच्या विजयामागचे रणनीतिकार रवी राणा। न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या विशाल काकडेला राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी। विशालनं पत्नीला पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा केला होता प्रयत्न। सामंत खूपच चलाखीनं वागतात। एकाच वेळी अनेक ठिकाणी संबंध जपतात। भास्कर जाधवांकडून उदय सामंत यांचं कौतुक। ताम्हिणी घाटामध्ये भीषण अपघात। थार गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली। अपघातामध्ये 6 जणांचा मृत्यू। पोलीस दारात, अमित ठाकरे घराबाहेर। पोलिसाला धक्काबुक्की केल्याचा अमित ठाकरेंवर गुन्हा। नोटीस घ्यायला अमित ठाकरे पोलीस स्थानकामध्ये जा। तपोवनामध्ये वृक्षप्रेमींचं आंदोलन राजकीय हेतूनं। मनपाच्या जागेतील झाडांची छाटणी नित्याचीच। महंत सुधीरदास यांच्याकडून आंदोलकांना चपरा। शिवसेनेनं नाराज होण्याचं कारण नाही। कार्यकर्ते फोडाफोडीची सुरुवात भोंडेकरांकडून। शिवसेनेच्या नाराजी नाट्यावर परिणय फुकेंची प्रतिक्रिया। निलेश राणेंचे युती न होण्यासंदर्भात भाजपवर आरोप। सिंधुदुर्गमध्ये युती न होण्याला भाजप जबाबदार। निलेश राणेंचा आरोप। ख्रिस्ती मिशनऱ्यांचा माहीम चौपाटीवर धर्मप्रचार। माहीमच्या स्थानिकांनी केला जोरदार विरोध।